विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेल पॉलिटिक्स, क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी सर्वच पक्षांकडून चांगलीच खबरदारी। वरळी हिट अँड रन प्रकरणाबाबत राऊतांचे मोठे आरोप। आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, तर आरोपीच्या वडिलांचं अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचाही संजय राऊतांचा आरोप। कुणबी प्रमाणपत्राच्या शोधासाठी शिंदे समिती हैदराबादमध्ये दाखल। हैदराबाद गॅझेटमधील जनगणना आणि इतर नोंदी घेऊन समिती महाराष्ट्रात परतणार। मराठा समाजाच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली नाही, अफवा पसरवू नका, पालकमंत्री धनंजय मुंडेंचं सोशल मीडियातून आवाहन। महाराष्ट्र राज्याला मिळालेला सर्वश्रेष्ठ कृषी राज्याचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर, तर दिल्ली दौऱ्यादरम्यान शिंदे अमित शहांची भेट घेण्याचीही शक्यता। मराठवाड्यातील 3 जिल्हे भूकंपानं हादरले। हिंगोली, परभणी, नांदेडला भूकंपाचे धक्के। भूकंपाची तीव्रता 4 रिश्टर स्केल एवढी असल्याची माहिती। विधिमंडळ अधिवेशन कालावधी 1 दिवसानं वाढण्याची शक्यता। पावसामुळे कामकाज होऊ न शकलेल्या दिवसाची भरपाई 1 दिवस वाढवून केली जाण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्वहस्ते पुरस्कार देत केला गौरव। मोदींकडून रशियाचा सर्वकालीन मित्र असा उल्लेख। भारत विरुद्ध झिम्बाब्वे तिसरी T20 आज। भारतासमोर संघ निवडीचा पेच। यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसनसह शिवम दुबेच्या समावेशाचीही शक्यता। गौतम गंभीर भारतीय क्रिकेट टीमचा कोच। राहुल द्रविड यांना पुन्हा कोच म्हणून संधी नाही। बीसीसीआय सचिव जय शहांकडून गंभीरची घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये बालविवाह रोखण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विभागाकडून टास्क फोर्सची निर्मिती। बालविवाह रोखण्यासाठी 1098 हा टोल फ्री क्रमांक। सोलापूर धर्मादाय उपायुक्त कार्यालयात नागरिकांची अडवणूक। धर्मादाय उपायुक्त कार्यालयात अधिकारी नसल्यानं नागरिकांना मनस्ताप। रत्नागिरी कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यामध्ये पाणी भरल्यानं वाहतूक पुन्हा बंद। मुंबईतून रवाना होणाऱ्या काही रेल्वे आज रद्द, तर काही रेल्वेंच्या मार्गांमध्ये बदल। कोस्टल रोडचा हाजी अली वरळी टप्पा लवकरच सुरू होणार। 3.5 किलोमीटर लांबीचा टप्पा 1 ते 2 दिवसात सुरू होण्याची शक्यता। महापालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती। मुंबई गोवा महामार्गावर 11 ते 13 जुलै दरम्यान 3 दिवस ब्लॉक। सकाळ आणि दुपारच्या सत्रात ब्लॉक। नवीन पुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी ब्लॉक। वर्सोवामध्ये 19 हेक्टर जमिनीवर होणार मासेमारी बंदर। 498 कोटी खर्च करून मासेमारी बंदर उभारण्यात येणार असल्याची सुधीर मुनगंटीवारांची माहिती। मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची 22 जुलैला सामूहिक रजा। अपुरी वसतिगृह, शिष्यवृत्ती वेतनवाढ, महागाई भत्ता अशा विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टर रजेवर जाणार। मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर ओसरला। कोकण, ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाची विश्रांती, तर रायगड, रत्नागिरीला येलो अलर्ट जारी। इंदापुरात आज संत तुकोबांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडणार, तर इंदापुरातच तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।